हे फक्त शॅडो आपला सॉरी स्पॉट वगैरे मारायचे असले ना कागद वगैरे सोंडेवर. जसं आपला पूर्ण चेंजेस होते बॉडीमध्ये बघा. आपल्या बॉडीवरती जसं थोडं शाईन येते हा तसा इफेक्ट होतो का याच्यामध्ये. पूर्ण बॉडीचा. नमस्कार मंडळी, मी तीर्थराज राऊळ स्वागत करतो आपलं तीर्थरंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या 2 ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की आपण हमरापूरला गेलो होतो आणि तिथे आपण सगळे व्हिडिओ बनवले. तेव्हा आपण एक शेडिंगचा ब्लॉग शूट केला होता रोशनबरोबर. त्या ब्लॉगमध्ये रोशनने आपल्याला गणपतीची मूर्ती कशाप्रकारे बॉडीची शेडिंग केली जाते 10 मिनिटामध्ये त्याने आपल्याला ते समजवलं होतं. सुंदररित्या त्याने आपल्याला पूर्ण डिटेलिंग दाखवली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला बिफोर आणि आफ्टर दोन्ही बघायला भेटेल, गणपती कशाप्रकारे फुलतो शेडिंग केल्यानंतर. तर त्याचप्रमाणे आपल्या कारखान्याचा पण आपण ब्लॉग टाकला ह्याच्यापूर्वी, ज्याच्यामध्ये आपल्या सर्व गणेश मूर्ती आपण दाखवल्यात आपल्या कारखान्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत त्या. तर हे दोन्ही ब्लॉग तुम्हाला जर आवडले तर तुम्ही या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या सगळ्या मित्रपरिवाराबरोबर. धन्यवाद. चला आता आपण बॉडी शेडिंग कसे करतात गणपतीला बघूया. पहिले बॉडी शेड मारायचे, नंतर गुलाबी वगैरे मारून घ्या. तो ब्राऊन मारतो फक्त कटमध्ये हा. मारतो इकडे फक्त जिकडे कटिंग पडते ना तिथेच मारायचं आहे बॉडीचे. हा ती म्हणजे आपली शॅडो दिसायला पाहिजे ना, त्याच्यासाठी असतं. आणि आपण कुठला कलर घेतला आता. आता आपण पहिले बॉडी कलर घेतलाय आणि त्याच्यात 2 कलर मिक्स केले. तडके आंबर म्हणजे चॉकलेटी कलरचे शेड ते मिक्स केले आणि व्हायोलेट कलर मिक्स केले. बॉडी कलर मध्ये आपण बनवलं ना तर कसं ते बॉडी मध्ये एकदम मिसळून जातो. बॉडी शेड करायचा आणि बाकी सगळ्या कपड्यांमध्ये शेड करायचा फरक का. नाही सगळं नॉर्मल सगळं हा फक्त कलर कॉम्बिनेशन फक्त यायला पाहिजे बस, बाकी काय नाही. मला बेसिक कलर कुठले वापरतात एवढं माहिती असेल तरी हा बस आहे. दोन्ही शेडिंग सेमच असते. आणि एकदम पातळ घ्यायची असते, जाड पण जास्त घ्यायची नाही.
जास्त डार्क पण मारायची नाही, फिकट उडवायचे फक्त. आता बॉडी शेडिंग मारून झालेली आहे आपली. तर जरा गुलाबी उडवायची बॉडीवर, कानामध्ये, हातामध्ये. जेवढे कट होते त्याच्यामध्ये हा, आपण झाले. मारून झालेला आहे. आता आपण गुलाबी कलर मारू. स्पॉट पहिले रेडीमेड बनवलेला आहे नाही, आपण बनवलेला आहे. त्याच्यात तो पण बॉडी कलर मध्येच, पिंक कलर आणि बॉडी कलर अच्छा. आणि नॉर्मल ऑरेंज. ते पण स्पेशल पिंक टाकलाय का? नाही, आपला नॉर्मल आहे, कलर मध्ये असतो ते. हे फक्त शॅडो सॉरी स्पॉट वगैरे मारायचे असते ना, काढत वगैरे सोंडेवर, त्याच्यासाठी असतं. ही महत्वाची आहे ना शेड हा, मारताना. हा. याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या जागेवरती मारायची आणि केवढी मारायची. हा. त्याने मेन गोष्ट कलर पण तसा आपल्याला बनवायला लागतो. जरी जास्त डार्क वगैरे झाले तर मग नाही, लाईटच पाहिजे. एकदम light पाहिजे. हा, नॉर्मलच मारायचं पूर्ण. आणि ह्या मोठ्या जाग्यांवर मारायचे असते. जो दर्शनी भाग असतो ना, हा त्याच्यावर चाललं मारायचं. नॉर्मल फक्त आपल्याला झाला. आता दर्शनी भाग मारून आपला मोजक्या जागेवर मारायचं. आता आपण हिरवा कलर मारायचा आहे. तो दागिन्यांवर फक्त मारायचा आहे. जी दागिन्यांची शॅडो असते त्याच्यासाठी. जसा आपला बॉडीवर शॅडो दिसते दागिन्यांची, त्या प्रकारे गणपतींच्या पण अंगावर दिसते. त्यासाठी आपल्याला हा हिरवा कलर मारायचा असतो. म्हणजे आपण फक्त तिकडे जिकडे दागिने तिथंच फक्त तिथेच मारतात. फक्त दागिन्यांची. अच्छा. केवढे दागिने आहेत ना, तेवढं सगळ्यांवर मारणार. याच्यावरती जेव्हा गोल्डन कलर मारणार हा, त्याच्यावरती शॅडो मेजॉरिटी ग्रीन कपणार आणि फक्त त्याचा थोडा हलका पाणी. हलका दिसणार शॅडो. एकदम पाणी घ्यायचं असतं त्यात, एकदम पाणी एकदम घट्ट कलर नाही घ्यायचा. नाही, फक्त नॉर्मल कलर आणि बाकी जास्त पाणी.
आपण काय घेतोय कलर? आपण आता स्पॉट्स कलर मारणार आहेत. छातीची हा, छातीचे पॉइंट्स असतात ते. याच्यासाठी काय कलर वापरणार आपण? ब्राऊन कलर. ब्राऊन. हा, आणि ते एकदम डार्क शेडिंग साठी पण असतो. जे एकदम कोपऱ्यात स्पॉट्स असतात ना, ते मला डार्क शॅडो एकदम. म्हणजे खाते असतात, हा, कमरेच्या खाली, छातीच्या हा. खाली. नंतर केसाचे ब्रशने काढून घ्यायचे. हा, आता हे केसांचे पण शॅडो होईल. पूर्ण गणपतीमध्ये चेंजेस होतात. झालाय ना आपला गणपती पूर्ण. हो, फक्त आता पल कलर मारायचा आपल्याला चमकण्यासाठी. आपण कशाला वापरतो? बॉडीवरती पूर्ण हा हा, बॉडीवरती पूर्ण- मारतो का फक्त पूर्ण बॉडीवरती. वरचे भाग असतात त्याच्यावर? नाही नाही, पूर्ण बॉडीवरती पूर्ण पल body. मारणार. आता आपण पल मारणार आहेत बॉडीवर पूर्ण. त्याच्यामध्ये काय काय घेतलंय आपण पलमध्ये? त्याच्यात ते बुलबुल असते, चिपका बोलतात त्याला, आणि सुदर्शन पल अच्छा. बॉडी चमकण्यासाठी. ह्या मारल्याने वेगळीच जादू होते त्याच्यात. जसं आपला पूर्ण चेंजेस होते बॉडीमध्ये बघा. आपल्या बॉडीवरती जसं थोडं थोडं शाईन येते, हा, तसा इफेक्ट होतो का याच्यामध्ये? पूर्ण बॉडी चमकणं. आणि आता आपल्यावर आहे ना, मारायचं असतं तिथं मारायचं. हा, लाईट लाईट मारायची. जास्त दर्शनी भागला मारायचा. अच्छा. एकदम बॉडी मस्त चमकते, दिसायला गोड वाटतं.